ब्रेक नंतर ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुन्हा एकदा आपल्याला जायचंय बारामतीला, कारण सुनेत्रा पवार आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतायत। तत्पूर्वी सुनेत्रा पवार कनेरी मंदिरात दाखल झालेले आहेत। पवार कुटुंबाची परंपरा आहे की कोणत्याही मोठ्या दिवशी, कोणत्याही निवडणुकीच्या दिवशी कनेरी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं जातं, आशीर्वाद घेऊनच या दिवसाची सुरुवात केली जाते आणि तीच प्रथा सुनेत्रा पवारही पाळतात। सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतलेले आहेत। काटेवाडीत त्या गेलेल्या होत्या काही वेळापूर्वी आणि काटेवाडीतून आता त्या कनेरी मंदिरात दाखल झालेल्या आहेत। त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा हा गोतावळा दिसतोय। सुनेत्रा पवारांच्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे। ज्या मतदारसंघातून अजित पवारांनी 1991 पासून 2024 पर्यंत अनेकदा निवडणूक लढवलेली आहे, त्याच मतदारसंघातून अजित पवारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होती आणि ही पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढवतात। त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हा खूप भावनिक क्षण आहे। आपण पाहिलेला आहे, काटेवाडीतून बाहेर पडतानाच मतदारसंघातल्या या सगळ्या नागरिकांनी त्यांचं औक्षण केलं आणि या नागरिकांचे, ज्येष्ठ नागरिकांचे सुनेत्रा पवारांनी आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर आता कनेरी मंदिराकडे त्या रवाना झालेल्या आहेत। मंदिरात त्या दाखल झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। एक छोटासा मेळावा पार पडणार आहे आणि त्यानंतर सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करतील। राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतले सगळे महत्वाचे नेते, मंत्री आजच्या दिवशी बारामतीत उपस्थित असणार आहेत। मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र आज उपस्थित राहू शकणार नाहीत। त्यांचा व्यस्त कार्यक्रम आहे, आधीच ठरलेला कार्यक्रम आहे। त्यामुळे यावेळी भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित असणार आहेत। बारामतीमध्ये पोटनिवडणूक पार पडते आणि त्या निमित्तानं सुनेत्रा पवार आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतायत। तर राहुरीमधून एक महत्वाची अपडेट येतेय। आज राहुरीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 11 वाजता उमेदवार जाहीर केला जाणार आहे। प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे, ते इच्छुक असल्याचं समजतंय। महाविकास आघाडीकडून एकच उमेदवार द्यावा असा ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह आहे। खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही इच्छुक होते, काँग्रेसही आग्रही होती, मात्र अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सकाळी 11 वाजता उमेदवाराची घोषणा होणार आहे आणि त्यानंतर आजच हा अर्ज दाखल केला जातो का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे। राहुरीमध्ये सस्पेन्स कायम होता, मात्र 11 वाजता आता ठरणार आहे की कोण उमेदवार असणार आहे महाविकास आघाडीचा। राहुरीमध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी सकाळी 11 वाजता उमेदवाराची घोषणा करणार आहे। प्राजक्त तनपुरे यांच्याच नावाची घोषणा होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवार न देण्याचा आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा आग्रह धरलेला होता किंवा तशी अपेक्षा व्यक्त केलेली होती, मात्र राहुरीमध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी उमेदवार देणार आहे आणि त्यामुळे राहुरीमध्ये निवडणूक होणार हे निश्चित आहे। बारामतीमध्ये देखील अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। काँग्रेसकडून आज उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे, मात्र हा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ऐनवेळी त्यांचा बारामतीचा दौरा रद्द केलेला आहे। लक्ष्मण हाके देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार असं बोललं जात आहे, मात्र त्यांची मनधरणी केली जाते। शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरूच आहेत आणि आता त्यानंतर लक्ष्मण हाके यांची समजूत काढण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाल्याचंही बोललं जाते। त्यामुळे लक्ष्मण हाके हे कदाचित आज उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत, मात्र त्याशिवाय इतरही काही अपक्ष अर्ज दाखल झालेले आहेत। त्यामुळे बारामतीमध्ये देखील निवडणूक होणार हे जवळपास निश्चित आहे। राहुरीमध्ये देखील निवडणूक होणार आहे, त्यामुळे महत्वाचे अपडेट येतात राहुरी आणि बारामतीतून। तर सुनेत्रा पवार कनेरी मंदिरात दाखल झालेले आहेत। आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी आपल्या सोबत आहेत। मंदार, सुनेत्रा पवार या कनेरीच्या हनुमान मंदिरात दाखल झालेल्या आहेत। या कनेरीच्या हनुमान मंदिराची पवार कुटुंबाच्या निवडणुकीसोबत असलेली जी काही परंपरा आहे ती सर्वांना सर्वश्रुत आहे, सर्वांना त्याबद्दल माहिती आहे की 1967 साली शरद पवारांनी त्यांची विधानसभेची पहिली निवडणूक लढवली होती, ती या कनेरीच्या मंदिरात त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडून, आणि तेव्हापासून एक शिरस्ता राहिला आहे पवार कुटुंबातील उमेदवारांचा की जो कोणी निवडणूक लढवतो तो या कनेरीच्या हनुमान मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करतो। अर्थात सुनेत्रा पवार लढवत असलेली ही निवडणूक वेगळी आहे। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळे ही पोटनिवडणूक या ठिकाणी घ्यावी लागते आणि या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात किंवा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायला जाताना सुनेत्रा पवार या मंदिरामध्ये